भोगीफल जांबूदम इथले मुखवासार्थे भोगीफल जांबूदम समर्पयामि विवाहार्थे करोमि। नमः ध्यायामि मातृदेवताभ्यो नमः आवाहयामि। अक्षता सगळ्यांनी आपल्या आवईच्या पायावर घालायचे। मातृदेवताभ्यो नमः ध्यायामि मातृदेवताभ्यो नमः आवाहयामि। आसनाते अक्षतां समर्पयामि। पाणी असेल तर थोडं पायावर, असेल तर पाणी नाही असेल तथा च मातृदेवता पाद्य परिख आचमनीयं समर्पयामि स्नानं समर्पयामि। आता हळद आणि कुंकू लावायचे आईला। हरिद्रास गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, असे मराठीत तुम्ही ऐकले असतात। आणि त्याचप्रमाणे प्रत्येक जीवनात गुरुची गरज असतात। आम्ही जरी शिकले, ॲडव्होकेट जरी झाले तरी आम्ही सुद्धा गायन क्षेत्रात असा। आणि माझो गुरु नाना आसनकर याच्याकडे हांव संगीताची तालीम घेता। तशीच आता ही जी वैष्णव जायचो शे इतले बरेचशे वेळा भुरग्यांक हांव सुद्धा माझ्या बायक सांगता की तू प्रॅक्टीस कर घराकडे। कारण माझो गुरु म्हाका नाना सदांच सांगतो रियाज करता रे, तू माझ्याकडे ना आयला तरी जाता। कारण आता व्यस्त 8-9 ऑफिसात जाता आणि घरा पावना, म्हणजे नानाकडे पावना, तो लेट जाता। तो रियाज जसो आमचो गाण्याचो रियाज असता तसो तुमचे भरतनाट्यम ही सुद्धा एक कला असता। तो रियाज प्रत्येकाक मॅडमीन सांगते तन मन आणि धन लावून करूंक जाय। म्हाका अजून आणि अशी गुरू तुमकां मेळ्ळ्या जी तन मन धन अर्पण करून तुमकां शिकयता। तितलोय पावस आसो, ती पणजेसून येताच तितलो तो पावस आसो, तिका फरक पडना ती पावस आसो। कारण म्हाजो नाना आसनकर म्हाका सदांच सांगता की पावस हे वर्साच्या 12 कितें ना कितें सुरूच आसतलें, पण तू मन लावन शिकोवंक जाय तर तुका ती कला म्हणजे हो हॉबी न्हू आणि कला म्हणजे टायमपास न्हू। म्हाका पयलीं अशें दिसतालें की चवथी कडेन बाबा एक अभंग म्हाका म्हणपाक येता म्हणून हांवें नानाकडे गेलो। नानाचो चुलत बाबा जीजी आसा तो म्हाका सांगता काय अभंग एक दिलो काय मागीर आमी फुडें करूया। पण अभंगा पुरतो हांव मर्यादीत रावना। मागीर म्हाका कळ्ळें की गाणें म्हणजे विशाल आसा, तशी कला आसा, भरपूर विशाल आसा। आणि वैष्णव जाई फक्त हॉल मेळना म्हणून प्रॉपर कॅन्सल जाता, नाजाल्यार आमी पावना। ते केन्नाच अशें जायना ताच्या कडल्यान की येस ते येतात आणि तुमकां शिकयतात। माझ्या गुरुचो एकच किस्सो सांगता की आमचे राग असतात त्याच्यात खूप राग असतात। म्हणजे रात्रीपासून राग सुरू जातात ललत म्हणून, आणि सकाळचो एक राग जो असता तो भैरव म्हणतो, जसो शंकराचो जागो मन सारे गप म्हणजे असो वेगळ्या पद्धतीचो राग असतो। सो तो जर राग त्या वेळेत जर गायलो तर त्याला एक बरी उमेद येता। सो म्हाका माझ्या गुरून सांगले की 7 ते 5:30 माझ्या घराकडे पाव, मी तुका भैरव शिकय। सो 5:30 म्हाका पावणेसो जाले, पण नाना तंबुरो काढून बसले। सो असले गुरू आमकां आयज लाभले म्हणून खंय तरी आमी जगात जे वकिलीच्या क्षेत्रात सुद्धा म्हाका एक खूप टेन्शन येता तेन्ना हांव तंबुरो काढून बसता आणि एकच साल आहे अर्दे वार पावूण वार इतले म्हाका बरें दिसता। आणि एकच इन्सिडेंट सांगता, आमी कलकत्ता गेल्लेले आणि कलकत्ता जेन्ना गेल्लेले तेन्ना थंय ITC म्हणजे संगीत रिसर्च अकॅडमी आसा आणि थंय 10 शिश्यापैकी 2 फॉरेनर आमचे क्लासिकल म्युझिक शिकले। इतले हे गाण्याचे किंवा हे भरतनाट्यमाचे हे हल्लीच आम्ही तमिळनाडू चिदंबरम गेलेले आणि थंय आमी नटराजाचे देऊळ पळयले। आमकां खबरच ना की नटराज म्हणून देऊळ आसता किंवा नटराज हो शंकराचे, तर थंय आमी जवळपास तुम्ही युट्यूबर पळय चिदंबरम टेम्पल तमिळनाडू, थंय तुमकां भेटले की नटराज शंकराचेच रूप आहे। नटराज शंकर आणि पार्वती, पहिली पार्वती नाचताली आणि ते जायना म्हणून शंकरान नाचूंक सुरू केले। त्याचे सगळे स्टेप्स आसा म्हणजे ते भरतनाट्यम कळना जितले स्टेप्स आसा शंकरान तो जेन्ना नटराज स्वरूपी तो नाचतालो ते सगळे स्टेप्स ते देवळान म्हणटले तुम्ही युट्यूबार पळोवंक। सो अशी ही जी आमच्या भारतीय आमच्या भारतात असे प्रत्येक कला हा कथक आसात, भरतनाट्यम आसात,
वादन असा गायन असा हे कला प्रत्येक भुरग्याने फक्त शिक्षण शिक्षण काय शिक्षण एक फक्त मनशाक पुढे बाबा उपजीविका कशी चलतली त्याच्यावर सुद्धा पण फक्त शिक्षणा व्यतिरिक्त जर कितें आसा तर ही कला आसा आनी थंय खंय तरी मनीस एक समाधानी जाता ताका मेंटल पीस मेळटा आनी बेश्टे फॉरेनांतले लोक हांगा येवन आमचे क्लासिकल म्युझिक शिकना कितें तरी त्याच्यात आसा बाकी सगळे एक स्वर जरी गायलो एक षड सा जरी गायलो खंयचो एक अभंग जरी गायलो खंय तरी मनाक शांतता मेळटा आपण तन मन धन लावून ते क्षेत्र तुम्ही कंप्लीट करून जाय तेन्नाच तुम्ही लायफान तुमच्या सॅटिस्फाय जातले. दुसरें एक्झाम्पल सांगपाचें म्हणजे जिथे जाते आमचे दिपाली मॅडम आसा तेणी पळय इंजिनियरींग केली डिप्लोमा डिग्री आणि पुढे तेणी शिक्षण बरेच केले आणि तेणी इंजिनियरिंग पोस्ट केली ती त्याच्या शिक्षणा प्रमाणे ती पोस्ट ना पण तेणी त्या पोस्टान समाधान मानले आणि ती जी त्याच्या आनंद कला आसा पळय ती तेणी राखून दवरली. ती सर्वीस करता त्या बरोबर ते आपले कलेचे प्रदर्शन करता सगळीकडे वचून आनी साक्षात पळोवंक ना पण मोबायलार आमकां पळोवंक मेळटा आनी म्हाका खूब बरें दिसता. हांव मागता तुमकां तुमी तेंच्याच सारकें अशें शिक्षण बऱ्या पैकी घा तुमकां जाय तें क्षेत्र तुमी निवडा पण तुमी तुमचे टिचरीचे मॅडम वैष्णवी जोशी तसेच तुमच्या ह्या संस्थेचे तुम्ही नाव बऱ्या पैकी राखा. भारतात नंतर संबंध आंतरराष्ट्रीय देशात तुम्ही उंच स्तरावर वचून आमच्या गोव्याचे नाव उज्ज्वल करा अशी आशा करता आणि तुमकां सगळ्या पॅरंट्सांक तसेच तुमकां सगळ्यांक तुम्ही ज्या क्षेत्रात कामां करतात त्या क्षेत्रात तुमची बरी प्रगती जावची तुमकां सुख शांती बरें आरोग्य अशें हांव देवा लागीं मागता. आणि म्हाका हांगासर आपयल्या बद्दल हांव ह्या नाट्यरत्न स्कूल ऑफ आर्ट ह्या संस्थेचे आभार मानता आणि माझी हांव 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर. मी आपल्या समोर एक गीत सादर करीत आहे. सदर गीत मी माझ्या सर्व गुरूंना व माझ्या दिदींना मी समर्पित करते. मी नेहमी भरतनाट्यमच्या कलेचा माझ्या जीवनात आदर करेन. ही कला आत्मसात करण्याचा खूप प्रयत्न करेन कारण मला जेव्हा आई किंवा इतर विचारत असतात की तू मोठी झाल्यावर कोण होणार तर माझं उत्तर असतं मला भरतनाट्यमची टीचर व्हायचं आहे. मी आशा करेन की ही माझी इच्छा पूर्ण करण्यास माझ्या गुरु माझ्या सोबत असतील. माझी आई व वैष्णवी टीचर आणि पुढे टीचर झालेच तरी त्यांच्यासाठी माझ्याकडून गुरुदक्षिणा असेल असं मला वाटतं. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. माझं नाव ईशानी प्रसाद काटकर. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू